मित्रांनो, आज मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा हा नातेपुतेकरांचा शाहिदभाई मुलानी यांचा हिंद केसरी सचिन आज सेमी पास झालेला आहे. आणि कालसुद्धा या सचिनने विठ्ठल केसरीच्या मैदानाचा 1 नंबरचा मान जो आहे तो पटकवला होता आणि आजसुद्धा तो फायनलचा मानकरी झालेला आहे. आपल्यासोबत टीम आहे. नमस्कार. काय सांगाल, कसं काय नियोजनात झालेलं? नियोजनाचं म्हणजे आपलं ते बॉस त्यांना नियोजन केलं होतं. बरं. आणि गाडी 1 नंबर पळाली 10व्या सीमेत 6 नंबर तास. बरं. काय जाईल तिथं गुलाल, जाईल तिथं 1 नंबर, असं काय रहस्य काय जरा लोकांना सांगा, कारण की सगळ्यांना उत्सुकता राहते की सचिन असं काय करते, काय नाही की सचिनकडं असं काय. ह्याच्या मागचं रहस्य म्हणजे ह्याच्या घेतलेलं कष्ट आणि आपल्या बाईचं भरपूर कष्ट आहे ह्याच्या मागं. त्याचा खुराक असो, व्यायाम असो, सगळं म्हणजे बैच्यामुळं आज सचिन इतक्यापर्यंत पळतोय. आणि त्यांना बैला साथ दिली म्हणजे डॉक्टर बल्लाळ सरांनी, त्यामुळं इथं आजपर्यंत इथे सचिन आहे. गटाला कसं काय, गटाला कशी गाडी पळाली? गटाला म्हणजे एकटीच गाडी पळणार होती आमची, पण ती एक 4 नंबर तासावरती म्हणजे आम्हाला फेरा द्यायचा आहे गाडीला. सगळ्यांना एक जरा थोडंसं म्हणजे ती गाडी पळणार आहे आणि 4 नंबर तासावरती म्हणला आम्ही फेरा टाकतोय, म्हणला ती वासराचं आमचं नवीन शिकाव आहे. आमच्या ड्रायव्हरला माहिती होतं, ड्रायव्हरनं आमच्या जुळूनच गाडी आणली होती. असं विषय झाला. मित्रांनो, सकाळी सचिनचा गट कुठला होता? 17 गटामध्ये सगळ्यांनी बघितलं की सगळ्यांना वाटलं की सचिनची गाडी मागे राहिली आहे. आणि परंतु आता त्या लोकांच्याकडूनच जाणून घ्या, कारण की त्यांनी सांगितलं सुद्धा की गाडी, तुम्ही सांगितलं की गाडी ड्रायव्हरनेच जमानं चालवली की म्हणजे ती गाडी माहिती होती, नोंद वगैरे नव्हती असं म्हणजे सांगितलं. आम्हाला विचारून चालते पळायला, कारण आमची गाडी एकटीच पळणार होती. पण ती एक जणाला विचारलं, त्या आमच्या पैरेकऱ्यांचं जोडीदार आहे वाटतं कोणतरी. मग त्यांना विचारलं आम्ही सोडतो इथं गाडी, त्यांना ती गाडी सोडली होती. बरं. काय एवढं मोठं नाव करतोय आणि तुमच्यावर सुद्धा गुलाल लागतोय काय? नाही, आता आम्ही ह्या स्टेजला आहे फक्त सचिनमुळे आहे, नाहीतर या बैलगाडी क्षेत्रात आम्हाला तर कोण ओळखते, या सचिनमुळेच आम्हाला आज इतकी ओळख झाली. सकाळी आपली गाडी कुठल्या नंदीसोबत नाव सांगायचं त्याचं थोडंसं? तो मादळ मोठीकरांचा रोटर का काहीतरी असं नंद आहे. रोटर कुठला म्हणजे तो किती वर्षाचा तरी, किती महिन्याचा? 15 महिन्याचं वासरू आहे. 15 महिन्याचं वासरू आहे. त्यांची बी खरेदीच आहे. जसा आपला देव बकासूर एका अनेक अंधारातील नंदी उजेडात मध्ये आणतोय, तसा हा सुद्धा आणतोय, काय सांगाल? हा जाई म्हणजे अंधारातलेच नंदी, म्हणजे आता कसं विषय आहे, आतापर्यंत ज्या नंदीसोबत पळलाय 2 आपल्या उजेडा अंधारातल्या नंदीसोबत पळलाय आणि गुलाल 1 नंबरच करून दिला. होय ना. आज सीमेला कुठल्या सीमेत होती गाडी आपली? 10 नंबर सीमेत 6 नंबर तासावर. ड्रायव्हर कोण होते? आपलं बाह्या ड्रायव्हर. कशी गाडी कशी पळाली सीमेला? वासरू व्यवस्थित पळायला का? वासरू पळते 1 नंबर. मित्रांनो बघा, सचिन जरा थोडंसं तापलाय. काय सांगाल आज एवढा मोठा आनंद, कारण की काल सुद्धा झाला होता, कालचा थोडंसं मुलाखत राहून गेली फायनलची थोडीशी. काय सांगाल, कालचा लक्ष्य आणि सचिन या जोडीनं 1 नंबर केला, काय आनंद होता कालचा आनंद म्हणजे भावासाठी धावून आला. बरं. लक्षाला बी म्हणजे कसं, ज्यावेळेस लक्ष्यान सचिन एका जोटात असतली त्यावेळेस गाडीला वेगळं स्पीड लागतं. आणि अजून बी गाडी कुठे बी मध्ये लागली काही गाडी करू शकते. बरोबर आहे मित्रांनो. आणि काय सांगाल, ही गाडी खूप दिवस झालं पळाली नव्हती आणि जी पळाली एक वेगळ्याच स्पीडनं, जी पुशेगावच्या जुन्या आठवणी होत्या त्या ताज्या केल्या त्या जोडीनं. 100%, कारण ती गाडी तशी पळते दोघाची. आणि प्रेक्षकांची बी भरपूर इच्छा होती. आपल्या आयोजकाचे इथले मैदान घेतले, त्यांनी बी सांगितलं होतं हीच गाडी पळवा, मग हीच गाडी पळली. नवनाथ शेठबद्दल काय सांगाल? नवनाथ शेठ दिलदार मला तर राजा. आणि शाहिदभाई यांच्याबद्दल काय? शाहिदभाई म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात आजपर्यंत माणूस त्यांच्यासारखा कुठं बघितला बी नाही, होणार बी नाही त्यांच्यासारखा माणूस. मित्रांनो, आता लई काही वेळ घेत नाही, कारण की आता सचिनला फायनलला पळायला जायचंय. खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच कामगिरी आपला सचिन कायम करत राहो. धन्यवाद.